जिल्हास्तरीयलाच नाही तर राज्यस्तरीयपर्यंत आपल्या शाळेचं नाव लौकिक आहे। साधारण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे की गळकं छप्पर कौलावर नसणं, मोडक्या खिडक्या, कुठेतरी एक बदल आहे चित्र तुम्ही याच्यासाठी निधी कसा उपलब्ध केला? साधारणतः 15-1 लाख रुपये माझ्या स्वखर्चातून देऊन ही शाळा स्वतः उभं राहून करून घेतली। मराठी शाळेमध्ये वह्या, पुस्तके, गणवेश वगैरे सर्व साहित्य मिळतं, पण इंग्लिश स्कूलमध्ये डोनेशन भरल्याशिवाय कुठलीही वस्तू मिळत नाही, शिक्षण सुद्धा विकत घ्यावं लागतं। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रगत असा आणि उच्च शिक्षित सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असतो। आपली परंपरा आणि आपली संस्कृती फार वेगळी आणि ही गुरुकुलांची जी प्रतिमूर्ती आहे ती आमच्या मराठी शाळेत आहे, कारण मराठी भाषा वाचणं गरजेचं आहे। याचा नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मे महिन्याच्या मोठ्या 1 महिनाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शालेय विभागाने दिलेल्या निर्देशानुसार आज 16 जूनपासून शाळा सुरू झालेल्या आहेत। साधारण जर बघितलं तर 1 महिनाभर निरवशतेत असणाऱ्या शाळांच्या इमारती आता पुन्हा एकदा या किलबिलाट ऐकायला येणार आहे आणि किलबिलाटाने अगदी गुंजून जाणार आहेत। तसं बघितलं तर शाळा जशी मुलांना एक आतुरता असते की पुढच्या वर्गात जाण्यासाठी शाळा कधी सुरू होईल, त्याच्यापेक्षा जास्त आतुरता किंवा त्या शाळेविषयीचं कुतूहल असतं ते पहिल्यांदाच या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांमध्ये। प्रत्येक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं या मुलांचा प्रवेशोत्सव साजरा केला जातो, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम, काही उपक्रम देखील राबवले जातात आणि असाच एक उपक्रम राबवला आहे तो करवी तालुक्यातील म्हाळुंगे या गावामधील विद्यामंदिर म्हाळुंगे या शाळेमध्ये। या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश मिटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आहे। पारंपरिक आणि सांस्कृतिक असा दोन्ही वारसा जपत या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदाच या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे अशा मुलांचं स्वागत केलेलं आहे। त्यासाठी जी काही संकल्पना होती त्या निमित्तानं आपण इथं या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी, समितीच्या सदस्यांशी, शाळेतील शिक्षकांशी संवाद साधणार आहोत आणि नेमकी पाहणार आहोत ही संकल्पना नेमकी काय आहे। आता आपल्यासोबत या विद्यामंदिर म्हाळुंगे या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष महेश मिटील आपल्यासोबत आहेत। सर, एकंदरीत आज जी तुम्ही प्रवेशोत्सवाची जी ही काढलीत म्हणजे रॅली काढलीत, खरोखर एक कौतुकास्पद प्रयत्न होता साधारण असं दिसतंय। एकंदरीत ही संकल्पना सुचली कशी किंवा हे असं वेगळं पण काय, नेमकं काय सांगाल याविषयी? सर्वप्रथम जिल्हा परिषदेची शाळा टिकावी आणि टिकली पाहिजे, कारण आपण ग्रामीण भागात राहतोय। ग्रामीण भागातले सर्वच पालक शेतकरी वर्गातले पालक असून या पालकांची बघितलं तर आता या ज्या इंग्लिश मिडियमच्या युगामध्ये किंवा या ज्या फॅशनच्या युगामध्ये लोकांचा कल आहे इंग्लिश मिडियमकडे जाण्याचा, पण त्यांच्या माध्यमातून होणारी जी लूट आहे, जी पालकांची जी लूट होते त्यांच्या फीजच्या माध्यमातून किंवा अनेक इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडून फीज वसूल करणं, ती कुठंतरी थांबली गेली पाहिजे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत। आणि सर्वांगीण विकास जर बघितला तर आतापर्यंत जे यशाच्या शिखरावरती जेवढे विद्यार्थी पोहोचलेत त्याच्यामध्ये जास्त संख्या जर कोणाची असेल तर ते जिल्हा परिषदच्या शाळेची आहे। त्याच्यामुळं आमच्या संकल्पना अशी होती की मुलांना वेगळे पण काहीतरी वाटलं पाहिजे। मग इथला पालक वर्ग शेतकरी वर्ग आहे, त्याला अनुसरून आपण बैलगाड्या घेतल्या, त्याच्यामध्ये बैलगाड्यांचा समावेश केला। पण पारंपरिक खेळ काय आहेत, पारंपरिक वाद्य काय आहेत, तर लेझिम आहेत, जसे हलगे आहे, त्यांचाही समाविष्ट आपण त्याच्यामध्ये करून घेतला आणि येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करून बैलगाडीतून आणून त्यांचं आपण स्वागत केलं। या निमित्तानं मुलांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये दोन्हींच्यामध्ये तो उत्स्फूर्तपणे आनंद बघायला मिळाला की जिल्हा परिषदच्या शाळेकडे येताना व एवढा मोठा कधी कार्यक्रम कुठल्या शाळेमध्ये आतापर्यंत झाला नसेल किंवा केला पण नसेल। आम्ही आमचं माध्यम असं ठेवलं की यापूर्वीपासून आमच्या शाळेची जर पाठीमागची हे बघितली तर त्याच्यामध्ये याच्या राज्यस्तरीयलाच नाही तर जिल्हास्तरीयलाच नाही तर राज्यस्तरीयपर्यंत आपल्या शाळेचं नाव लौकिक आहे। ते नाव कायमस्वरूपी टिकलं पाहिजे। इथले जे सर्वांगीण विकास करणारे जे शिक्षक आहेत, इथले अध्यापक आहेत, ते अगदीच आपले मौल्यवान वेळ म्हणजे 11 ते 5 नसून त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊन मुलांना घडवण्याचं काम कायम पद्धतीनं करत असतात। त्याच्यामुळं आपण हा वेगळेपण थोडा शाळेसाठी केलं आहे यावेळी। तसं बघितलं तर सांस्कृतिक आणि म्हणजे परंपरा साजसं आपण स्वागत केलं, खरोखर कौतुकास्पद आहे। आता थोडंसं या शाळेविषयी काय सांगाल, काय शाळेचं वेगळेपण आहे? शाळेचं वेगळेपण असं आहे की शाळा जर बघितली आत्ताच्या युगामध्ये, जसं मी मगाशी म्हटलं की मुलांचा आणि पालकांचा थोडासा कल जो जिल्हा परिषद सोडून जो इंग्लिश मिडियमकडे आहे तो कल कुठंतरी थांबला पाहिजे, त्या दृष्टीनं या शाळेचं स्ट्रक्चर बनवण्यात आले।
भले ते स्वनिधीतून बनवलं असेल तरी पण तो हेतू मनात ठेवून की तो हेतू साध्य करण्यासाठी एक मुलांचं शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन, इथं आल्यानंतरची शिक्षकाची गुणवत्ता तर आहेच, पण मुलांना शाळेच्या गेटच्या आतमध्ये आवारात आल्याच्या नंतर शाळेकडे बघितल्याच्या नंतर आपण एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतोय असं फिलिंग थोडंफार आलं पाहिजे. तो हेतू मनात ठेवून या शाळेची रचना मागच्या 2 वर्षापूर्वी केलेली आहे आणि त्यामुळं शाळेत मुलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. ते 382 पट आपल्या शाळेचा उच्चस्तरीय यावर्षी 400च्या आसपास पट जाईल अशी आशा आहे. एकंदरीत या पाडव्यापासून जे प्रवेशोत्सव सुरू होतो म्हणजे प्रवेशारंभ, साधारण पहिलीच साधारण गावातली किती पर्सेंटेज मुलं ह्या शाळेत आहेत? 58 मुलांनी आत्तापर्यंत आपली हे नोंदवलेली आहे. पाडव्या दिवशी आम्ही नोंद घेतो. पाडव्या दिवशी पहिलींच्या मुलांचं आपण शाळेचा दाखल करून पहिल्या पाडव्या दिवशी आपण ते घेत असतो. तर पाडव्या दिवशी साधारणतः 52 विद्यार्थी आणि 52 विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी आलेले होते. 52 विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश घेतला त्या दिवशी आणि राहिलेल्या 6 विद्यार्थ्यांनी आज प्रवेश घेतला. अजूनही 2-3 विद्यार्थी येतील आणि हा पट 60 पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत शाळेचे जर स्ट्रक्चर बघितलं तर खरोखर एक म्हणजे वेगळे पण वाटते. म्हणजे साधारण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे की गळकं छप्पर, कौलावर नसणं, मोडक्या खिडक्या, कुठेतरी एक बदल आहे चित्र. तुम्ही याच्यासाठी निधी कसा उपलब्ध केला? नाही, याच्याकरता आता कुठलाही निधी आलेला नाही साहेब. हा म्हणजे मी माझं मोठेपण नाही सांगत की हा निधी मी माझ्या स्वखर्चातून साधारणतः 15-1 लाख रुपये माझ्या स्वखर्चातून देऊन ही शाळा स्वतः उभं राहून करून घेतली. शाळा बनवत असताना विद्यार्थ्यांची सिक्युरिटी किंवा विद्यार्थ्यांची सेफ्टी बाजू लक्षात घेऊन किंवा हे जे मगाशी बोललो की एका कॉन्व्हेंट स्कूलचं थोडंसं फिलिंग आलं पाहिजे विद्यार्थ्यांना की ते वेगळे पण दिसलं पाहिजे, हा हेतू मनात ठेवून आपण एक शाळेची आवड, या शाळेचा माजी विद्यार्थी या नात्याने हे पूर्ण केलं. तसं बघितलं तर खरोखर अध्यक्ष असणं म्हणजे फक्त पदावरती बसणं असं नाही, तर आपण खरोखर एक शाळेसाठी काहीतरी केलं आहे. काय भावना व्यक्त कराल? नाही, अध्यक्ष तर मी यावर्षी झालो, मागच्या वर्षी. पण अध्यक्ष नसताना म्हणजे आपल्याला सामाजिक आवड आहे, सामाजिक क्षेत्रात आपण भरपूर काम करतोय. तर त्यातून पहिलं क्षेत्र काय असेल तर गावाचं ज्ञान मंदिर जे आहे त्याची सुधारणा झाली पाहिजे. कारण गावाचा जो खराब मूळ पाया आहे तो म्हणजे शाळा आहे. शाळेतून मुलांची प्रगती झाली तरच या गावची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. गावची प्रगती ॲटोमॅटिक होत राहते. चांगले विद्यार्थी घडवणं हे इथल्या शिक्षकांचं काम असलं तरी चांगले विद्यार्थी पाठवणं किंवा चांगल्या प्रकारचं सहकार्य गावाला करणं हे इथल्या गावकऱ्यांचं, इथल्या नागरिकांचं ते प्राधान्यानं ते काम आहे. ते कायमस्वरूपी आज तुम्ही बघितलं असेल गावातले कित्येक ज्येष्ठ मंडळी त्यानिमित्तानं या शाळेच्या आजच्या ज्या मिरवणुकी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले ते काही सगळ्यांचेच पाल्ले इथं शाळेला आज आलेत असं नाही, पण ते प्रेमापोटी सगळ्यांच्या. आणि आपली शाळा टिकली पाहिजे, आपलं शाळेचं नावलौकिक झालं पाहिजे. कारण आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी राज्यस्तरीय जिल्हास्तरीयपर्यंत आपलं कायमचं नाव जे आहे ते इथून पुढे पण टिकलं पाहिजे, हा हेतू ठेवून गावकरी मंडळीसुद्धा आज त्याच्यामध्ये सामील झाले. धन्यवाद सर. एकंदरीत या विद्यामंदिर म्हाळुंगेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष महेश मेटील यांची जर प्रतिक्रिया बघितली तर खरोखर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी असणं म्हणजे फक्त पदसिद्ध असून उपयोग नाही, तर त्या शाळेसाठी काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे, गावासाठी त्या शाळेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. एक भावना, एक मोठा हेतू मनात ठेवून यांचं चाललेलं कार्य खरोखर कौतुकास्पद आहे आणि इतर शाळांच्या समितींना खरोखर अनुकरणीय आहे. आता आपल्यासोबत या विद्यामंदिर म्हाळुंगेचे मुख्याध्यापक आर.बी. पाटील सर आपल्यासोबत आहेत. सरांशी आपण बोलूया, शाळेविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. सर, एकंदरीत आजचा कार्यक्रम खरोखर खूप चांगला झाला. बरोबर. आजच्या शाळेविषयी तुमच्या काय माहिती सांगा? नमस्कार. या शाळेमध्ये 2023मध्ये मी आलो. ज्यावेळी मी इथे प्रवेश केला त्यावेळी वाटलं की शाळा ही जिल्हा परिषद शाळा आहे का कॉर्पोरेटिव्ह शाळा आहे असा एक भास निर्माण झाला. अशा पद्धतीची शाळा या शाळे इथल्या शालेय व्यवस्थापन समिती, इथली ग्रामपंचायत आणि आमचे सध्या विद्यमान अध्यक्ष माननीय महेश मेटी साहेब यांच्या प्रयत्नातून यांनी स्वतःच्या खर्चातून इथलं जे समोर आपला लुक दिसतो तो लुक बदलला आहे. केवळ इथं बाह्यांगत सुंदर असं नाही, या शाळेचं क्रीडा स्पर्धेचं कार्य असेल,
किंवा प्रज्ञाशोध परीक्षा असेल, विज्ञान प्रावीण्य परीक्षा असेल, या शाळांना आतापर्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची परंपरा आहे. या शाळेत पाठीमागं होऊन गेले जे शिक्षक दिलीप पाटील असतील, मैपती डावरे सर असतील, हळदकर सर असतील किंवा प्रियदर्शी पाटील, वनिता पाटील वगैरे, हा जो शिक्षक स्टाफ आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या शाळेला त्यांनी वैभव प्राप्त करून दिलेला आहे. सध्याचा जर विचार केला या इंग्लिश मिडियमच्या युगामध्ये तर काही शाळांचा पट कमी होत आहे, पण आमची या शाळेची परिस्थिती उलटी होत आहे की शाळेचा पट सातत्यानं दिवसेंदिवस वाढत आहे. आता आम्ही यावेळी 400च्या आसपास या ठिकाणी आम्ही पार करतो आहोत आणि खरोखर एवढ्या असल्या चांगल्या गुणवत्तापूर्ण शाळेचा मी मुख्याध्यापक आहे, हा फार मला अभिमान आहे. या ठिकाणी ज्यांची मुलं पहिल्यांदा ज्या शाळेमध्ये म्हणजे ज्यांनी प्रवेश घेतला असे पालक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेऊया. आपलं मूल या ठिकाणी पहिल्यांदाच या शाळेमध्ये तुम्ही भरती केलं आहे, साधारण का वाटलं की या शाळेत आपल्याला भरती करावं असं वाटलं, तुमचं मनोगत वैयक्तिक? प्रथम नमस्कार, माझे नाव सुजाता पाटील. आत्ताच माझ्या मुलाचं ॲडमिशन इथे मी केलेलं आहे. सर्व पालकांनी म्हणजे लक्षात घ्यावं की मराठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन असे ना किंवा मुलांच्यावर मराठी शिक्षणाचा चांगल्या प्रकारे प्रभाव पडावा. इंग्लिश माध्यम बंद करून सर्वांनी मराठी शिक्षणात भर द्यावी, कारण पुढे मराठी संस्कार मुलांवर व्हावे ही सर्वांना विनंती आहे. आणि सर्व मुलांनी मराठी माध्यमावर भर देऊन आपली मुले मराठी शाळेत घालवावीत. आणि खरंच विद्यामंदिर म्हाळुंगे या शाळेचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे आहे. येथील शिक्षक स्टाफ खूप चांगल्या प्रकारे आहे. माझे पहिली मुलगी 4थीला आहे, ती पण खूप चांगल्या प्रकारे इथे शिकत आहे. तिच्यावर संस्कार चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही इथेच मराठी शिक्षणावर भर देऊन मुलांना इथे शाळेत घालवावे ही सर्वांना विनंती. बाहेरच्या शाळांना फी जास्त भरावी लागते. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं फी वाचून शिक्षणापासून वंचित राहतात. त्यासाठी आपण मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तो फी भरू शकतो, पण जी शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांचं शिक्षण कसं होणार, यासाठी या शाळेत प्रवेश घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही स्वतः आमच्या दोन्ही मुलांना इथे घातले आहे. माझा मोठा मुलगा पण या शाळेत शिकतो आणि माझी मुलगी पण आत्ता आम्ही या शाळेत प्रवेश घेतला आहे. मराठी शाळेमध्ये वह्या, पुस्तके, गणवेश वगैरे सर्व साहित्य मिळतं, पण इंग्लिश स्कूलमध्ये डोनेशन भरल्याशिवाय कुठलीही वस्तू मिळत नाही. शिक्षणसुद्धा विकत घ्यावं लागतं. त्यामुळे आपण प्रयत्न करायला हवे की आपली मुलं मराठी शाळेतच शिकली पाहिजेत, ज्यामुळे शेतकरी मुलांना शिक्षण घेता येईल. ज्याची आर्थिक परिस्थिती नाही ती पण मुले शिकू शकतील जर या शाळा वाचल्या तरच. आता आपल्यासोबत या शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षिका देखील आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत मॅडम, तुमच्या शाळेमध्ये काय वेगळेपण आहे आणि पालकांना काय आवाहन कराल? सर्वांना नमस्ते. आमच्या विद्यामंदिर म्हाळुंगे शाळेच्या वैशिष्ट्य सांगायचं झालं तर संपूर्ण तालुक्यामध्ये विद्यामंदिर म्हाळुंगे शाळा ही स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र याचबरोबर अनेक प्रकारच्या ज्या परीक्षा होतात शासनाकडून, यामध्ये करवीर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची अशी आमची शाळा आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. शिवाय शासनाकडून मराठी शाळांमध्ये मोफत गणवेश, मोफत बूट, मोफत सॉक्स, विविध शासकीय योजना, माध्यान्ह भोजन याशिवाय अनेक सुविधा सर्वांसाठी मोफत दिल्या जातात. त्याचबरोबर आमच्या शाळेचं किंवा सर्व मराठी शाळांचं, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रगत असा आणि उच्च शिक्षित सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असतो. अनुभवी शिक्षक असतात, त्याच्यामुळे मुलांना जास्तीत जास्त ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आणि मुलांचा चौफेर विकास कसा होईल या दृष्टीनं मराठी शाळा हीच मुलांच्या प्रगतीसाठी एकमेव उदाहरण आहे असं मला पालकांना सांगायचं आहे. शिवाय आमच्याकडे एक सांगण्यासारखी अशी गोष्ट आनंददायी आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये पालक अनुभव घेतात आणि त्यांना नंतर लक्षात येतं की त्याच्यापेक्षा प्राथमिक शाळेतले विद्यार्थी खूपच पुढे आहेत आणि याचा अनुभव घेऊन ते पुन्हा आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. ही एक अत्यंत आनंदाची बाब आमच्याकडे आहे आणि मी पालकांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात, विश्वास ठेवताय, असाच विश्वास आमचा नेहमी तुमचा आमच्या सोबत असू दे आणि आम्ही आपल्या मुलांच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू. धन्यवाद. या शाळेमध्ये योग शिक्षक म्हणून काम करणारे दत्तात्रय पाटील आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत कॉन्व्हेंट स्कूल जे आता अतिशय प्रगत समजले जातात आणि जिल्हा परिषदच्या शाळा ज्या कुठेतरी मागास समजल्या जातात समाजामध्ये, काय दोन्हीतला फरक सांगाल? खरं तर भारतामध्ये गुरुकुल पद्धत होती. जवळजवळ भारतामध्ये 7,32,000 गुरुकुलं होती
आणि ज्यावेळी भारतामध्ये मेकॉले सिस्टम पद्धत आहे, जेव्हा मेकॉले भारतामध्ये आला तेव्हा त्यानं ओळखली ह्या गुरुकुलातली मुलं फार हुशार आहेत आणि ही जर अशीच राहिली तरी भविष्यात जगावरती राज्य करू शकते. त्यावेळी इथली शिक्षण प्रणाली पहिली बदलली पाहिजे त्यानं ओळखलं आणि त्यानं ही कॉन्व्हेंट स्कूल भारतामध्ये सुरू केली. ती भारतामध्ये पहिल्यांदा कलकत्त्याला सुरू झाली. याच्यापूर्वी जगामध्ये पहिल्यांदा ही इंग्लंड सरकारनं शाळा सुरू केली आणि ती शाळा सुरू करण्याचं कारण म्हणजे काय की त्या देशामध्ये बहुपत्नी विवाह पद्धत आहे किंवा बहुपती विवाह पद्धत आहे, ॲग्रीमेंट मॅरेज पद्धती आहे, करार पद्धती लग्न. एका महिलेची मरेपर्यंत 4 ते 5 लग्न होतात, पुरुषाची 4 ते 5 लग्न. त्यातनं जी जन्माला येणारी जी पिल्लावळी तिथं सोडली जातात, त्यांना सांभाळण्यासाठी सरकारला शाळा काढावी लागली, त्याचं नाव कॉन्व्हेंट स्कूल. ही तिथून कन्सेप्ट सुरू झाली आणि मग त्या मुलांना भेटायला वर्षात एक दिवस ठरला, त्याचं नाव फादर्स डे, मदर्स डे. मुलांनी आई वडिलांना भेटायला ठरला, पालकांनी मुलांना भेटायला दिवस ठरला, चिल्ड्रन्स डे, किंवा वेगवेगळ्या आईबाबांनी भेटायला एक दिवस ठरला, त्याचं नाव व्हॅलेंटाईन्स डे म्हणतो, किंवा गेट टुगेदर आपण ह्या स्वरूपात साजरं करतो. तर आपली परंपरा आणि आपली संस्कृती फार वेगळी आणि ही गुरुकुलांची जी प्रतिमूर्ती आहे ती आमच्या मराठी शाळेत आहे. कारण मराठी भाषा वाचणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी इंग्लिशच्या भाषेच्या विरोधात नाही आहे. इंग्लिश लिहायला वाचायला आलं पाहिजे, ती काळाची गरज, संपर्क भाषा म्हणून शिकणं गरजेचं आहे. हां, आणि तेवढं आपल्या शाळेमध्ये केलं जातं. या व्यतिरिक्त आपली पोरं इंग्रज पूर्ण बनवणे आपला हेतू नाही. आपली पोरं ही मराठी शाळेत शिकणं गरजेचं आहे. मराठी शाळा वाचली तर मराठी भाषा जर नष्ट झाली तर माणसाला रडणं अवघड होईल, कारण रडायला इंग्लिशमध्ये येत नाही. त्यासाठी मातृभाषेचा अवलंब करावा लागेल. आणि कुठलीही आम्ही विद्या जर असलं आमच्या मदर टंगमध्ये, म्हणजे आमच्या मातृभाषे जेवढं आम्ही अनुकरण चांगल्या पण करू शकतो, कुठल्याही करू शकत नाही. त्यामुळं असं वाटतं की मराठी शाळा वाचणं करा. आणि मराठी शाळा आणि कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मला हाच फरक वाटतो जास्त. एकंदरीत जर तुमचं जर संदर्भ घेतला तर ब्रिटिशांना वाटत होतं की ही पारंपरिकच राहायला पाहिजे, त्यासाठी मेकॉलॉजी शिक्षण पद्धती यांनी अंमलात आणली. जर तसं बघितलं तर तुम्ही जर ह्यातला दोन्हीतला फरक सांगितला तर सध्याची जर परिस्थिती बघितली तर पालकांना एक अभिमान असतो की एखाद्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना घालण्याचा, ती मुलं त्या गाडीनं गेली पाहिजेत, अशा प्रकारचे हे असते. हे भौतिक सुख आहे, ह्याला आम्हीच भावतो, हीच आमची मोठा ड्रॉबॅक आहे. आणि ह्या भौतिक सुखाला न भागता, म्हणजे माझं बरोबर कुठला तरी चांगला टाय घालून येतं, चांगला सूट बोल, हे आम्ही आमच्या मराठीतल्या मुलं आम्ही असं सजू पाठवू शकतो. लय आम्हाला हवं आम्ही सुद्धा एखादी गाडी घरातनं पाठवू शकतो, नाही असं नाही. पालकांनी म्हणालं तर हे होऊ शकतं. पण इतर थोडंसं एक आपण म्हणतो की माझं बरोबर जरा कॉन्व्हेंट, तर असं काय नाही. ज्यांना हे कॉन्व्हेंट का हे कळलं तर त्यांच्या मनात हा नक्कीच हा गैरसमज दूर होईल. आम्हीही म्हणतो की आमच्याकडं आमचा मुलगा थोडंसं परदेशी शिक्षण घेतलेलं आहे, आमचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला आहे. नाही, एकेकाळी जग आमच्याकडे शिकायला, कारण नालंदा आणि तक्षशिला अशी 2 विद्यापीठ आपल्या देशात फार मोठी होऊन गेली, ज्यांची तोड कुठल्याही जगातल्या कुठल्याही विद्यापीठाशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळं असं काही नाही आहे. आपण जितका विचार कराल तसा आहे. आपण जर विचार केला तर ही मराठी शाळाच आमची आम्हाला एक चांगली सुव्यवस्थित शाळा वाटू शकते. तर हे पालकांनी मनात आणलं तर. एकंदरीत या शाळेचा जो आजचा कार्यक्रम झाला प्रवेशोत्सवाचा, खरोखर उत्साही होता. मुलांच्या विषयी जी एक अनामिक भीती असते पहिल्यांदा शाळेत जाण्याची, ती कुठंतरी शालेय व्यवस्थापन समितीच्या एका चांगल्या उपक्रमामुळं ती भीती पूर्णपणे संपलेली आहे आणि या शाळेविषयी ओढ, आतुरता आणि आपुलकी निर्माण झालेली आहे असं स्पष्ट दिसते त्या मुलांच्या चेहऱ्यावरून. त्याबरोबरच या शाळेतील जर शाळा समितीच्या अध्यक्षांची जर आपण प्रतिक्रिया पाहिली तर खरोखर या शाळेसाठी काम करायचं या हेतून हे अध्यक्ष महेश मिटील असतील, त्यांच्यासोबत सहकारी असतील, हे खरोखर मनापासून काम करतायत. त्याबरोबर शिक्षकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या शाळेचा दर्जा वाढावा, शाळेतील मुलं खरोखर गुणवंत व्हावीत यासाठी हे शिक्षक राबतायत. हे खरोखर एकंदरीत सर्व परिस्थिती बघितली तर खरोखर विद्यामंदिर म्हाळुंगे या शाळेचं खरोखर या करवी तालुक्यामध्ये एक प्रथम क्रमांकात आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. किंबहुना ती आहेच हे देखील त्यांचं वास्तव आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर अशा जर शाळा असतील तर जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या पटसंख्येअभावी बंद होत आहेत त्या कुठंतरी तो विषय संपून जाईल. आणि हा कुठल्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या विरोधात असा विषय नाही, तर खरोखर मातृभाषा जगलीच पाहिजे, मातृभाषा वाचली पाहिजे या आशेनं केलेला हा रिपोर्ट आहे. तसं बघितलं तर इंग्लिश ही भाषा व्यावहारिक रूपामध्ये अतिशय गरजेची आहे, हे पण तितकंच खरं आहे. पण तरी देखील आपली मातृभाषा असणारी मराठी जगली पाहिजे, वाचली पाहिजे या हेतून हे जे सर्व काही चाललेलं आहे यांच्या कार्याला खरोखर मनापासून शुभेच्छा आहेत. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.